किती वैरी असू द्या, कट्टर वैरी असू द्या, त्यानं सुद्धा म्हणावं दादा त्याच्यासारखा माणूस या जगात दुसरा कुठलाच नव्हता, असं कट्टर वैर्यानं सुद्धा म्हणावं. निघाला विषय म्हणून सांगून जातो. एका गावात सकाळ सकाळी 4 पाहुणं आलं. एक माणूस रस्त्याच्या कडेला बसला होता. पांढरी तग कपडे घातलेली चारीच्या चारी माणसं आली ना आली त्याला त्याच्या जवळच येऊन थांबली आणि त्याला विचारलं, रामभाऊ अरे गावात काकाचं घर कुठं आहे? त्यावेळेस त्या माणसाने सांगितलं, म्हणला पाहुणं सकाळ सकाळी आलाय आणि त्याचं नाव तुम्ही माझ्या समोर घेतलं, तुम्हाला काय अक्कल आहे का? पाहुणा म्हटला झालं तरी काय? अहो काय झालं म्हणजे त्याचं आणि माझं 7 पिढ्याचं वैरत्व आहे. आम्ही एकमेकाचं तोंड सुद्धा 7 वर्ष झालं 7 पिढ्या झालं आम्ही एकमेकाचं तोंड सुद्धा बघत नाही. सकाळ सकाळी उठून तुम्ही त्याचं नाव माझ्या समोर घेतलं, काही कळतं का नाही तुम्हाला? आल्याला पाहुणा म्हणाला मला माहिती नव्हतं तुझं 7 पिढ्याचं वैरत्व असेल, पण मला तू दिसलास म्हणून मी तुला विचारलं, पण माझी चुकी झाली. बसलेले ऐकून जा. आलेल्या पाहुण्यानं तोंड माघारी फिरवलं. जसं तोंड आलेल्या पाहुण्यानं माघारी फिरवलं तिथं जी बसलेलं माणूस होता ज्याचं 7 पिढ्याचं वैरत होतं तीच आलेल्या पाहुण्याला म्हणते, नव मग कशावर किती पिढ्याचं वैरत्व आहे? बसलेली 7 पिढ्याचं वैरत्व आहे, पण आलेल्या पाहुण्याला म्हणते कशा वालता? पाहुणा म्हणला, अरे तुझं आणि त्याचं 7 पिढ्याचं जर वैरत्व असेल तर मी कशाला सांगू तुला त्याच्याकडे कशासाठी आलोय? तो म्हणला आता मला विचारलंय तर सांगावंच लागलं. आलेला पाहुणा म्हणाला, अरे कशा करता नाही? त्याच्या मुलीचं आणि माझ्या पोराचं लग्न ठरवायचंय, फक्त त्याचा घराचा पत्ता मला पाहिजे होता म्हणून मी तुला विचारलं त्या काकाचं घर कुठं आहे. ऐकून जा. ज्याचं 7 पिढ्याचं वरत होतंय त्याचं उत्तर ऐकून जा. कानाला बसलेली हिसका देऊन ऐका. आलाच कीर्तनाला तर एवढं वाक्य फक्त घरी घेऊन जा. जीवनामध्ये कसं जगावं तुम्हाला नक्की कळल. जो 7 पिढ्याचा वैरत होता त्या वैर्यानं सुद्धा आलेल्या पाहुण्याला सांगावं, पाहुणा अहो त्याचा आणि माझा 7 पिढ्याचं वैरत्व आहे. पण एक वाक्य सांगतो ऐकून जा. त्याच्यासारखा अख्ख्या गावात दुसरा चांगला माणूस तुम्हाला कुठंच भेटायचा नाही. अरे ज्याचं 7 पिढ्याचं वैरत्व आहे त्याला सुद्धा एका कट्टर वैऱ्याला चांगलं पाठीमागं म्हणावं लागलं होतं, इतकं जीवनामध्ये चांगलं जगा. 2 माणसं या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जगून गेली. पहिलं नाव सांगून जातो ऐकून जा. आजही माझा लाखोचा समाज आळंदीतून पंढरपूरच्या दर दिशेने चालला तर ज्यांच्या मालिकेवरती चालला जातो ते कैलासवासी वैकुंठवासी गुरुवरे नामदेव अप्पा शामगावकर निघून गेले. पण एकच वाक्य सांगतो, आजही माझ्या त्या लाखोच्या समाजामध्ये माझ्या आप्पांचाच मालिका चालली जाते. ही सगळ्यात पाठीमागं म्हणून सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. आणि दुसरं नाव पारमार्थिक क्षेत्रातलं ऐकून जा. ज्यांनी रामकृष्ण हरी म्हणायला सुरुवात करावी. अरे टीव्ही नव्हती पण नसताना सुद्धा प्रत्येकाच्या मनावरती ज्यांनी राज्य निर्माण केलं ते कैलासवासी वैकुंठवासी सातारा जिल्ह्याचं परमार्थिक वैभव बाबा महाराज सातारकर निघून गेले. पण एकाच वाक्य सांगून जातो, त्यांच्यासारखा रामकृष्ण हरी या जगामध्ये परत कधी होणे नाही. अशी कीर्तिवान रूपानं पाठीमागे जन्माला आलेली लेकरं असावी दादा. अरे पोरं सुद्धा असावी. पण कदाचित या कुटुंबाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे. काय चर्चा सांगावी, काय चर्चा सांगावी. स्वतःची लेकरं तर सांगतीलच रे दादा. पण एका बाहेरच्याही व्यक्तीनं काकांबद्दल प्रत्येक गोष्टीमध्ये चांगल्या गोष्टी सांगाव्या. काका आज तुम्ही निघून तब्बल 1 वर्ष झाला, पण 1 वर्ष जरी झाला असला तरी प्रत्येकाच्या मनामध्ये आजही तुमचं तितकंच अस्तित्व आहे. आजही तुमच्या मनामध्ये त्या प्रत्येकाच्या मनामध्ये तुमच्या मनाबद्दल तितकंच प्रेम आहे. जीवनामध्ये जगत असताना किती सण सोसावं लागलं असेल, किती कष्ट करावे लागले असतील. काकांच्या जीवनातले अनेक प्रसंग माझ्या कानावरती पडले. लक्षपूर्वक ऐकून जा. तुम्ही म्हणाल महाराज आज तुम्ही त्यांच्याबद्दल इतकं का बोलता, तर एकच वाक्य सांगून जातो ऐकून जा. जे कीर्तन आहे हे कीर्तन हे भगवंतासाठी होत असतं, हे मंदिरात होत असतं. पण आज हे कीर्तन मंदिरात नाहीये. आज हे कीर्तन ज्यांच्या दारात होतं त्या देव माऊलीसाठी कीर्तन आहे. म्हणून कदाचित त्यांची कीर्ती पाठीमागं जीवनामध्ये माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे. मी सांगण्यापेक्षाही तितकी कीर्ती तुमच्या प्रत्येकाच्या कानावरती आहे. पण जीवनामध्ये जगत असताना 1 पद कमवण्याकरता किती कष्ट करावं लागतं जीवनात प्रत्येक बसलेल्या माणसाला माहितीये. 1 पद मिळवत असताना किती कष्ट करावं लागतं प्रत्येकाला माहितीये. पण सदस्य पद सुद्धा जवळपास 30 ते 35 वर्ष भोगलं. सरपंच पद पर्यंत भोगलं. लक्षपूर्वक आहे का. चेअरमन झाले,
अजूनही सांगून जातो, इथं संप्रदायातली सुद्धा बरीचशीच लोक आहेत. प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच होतं महाराज, संप्रदायामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये प्रामुख्यानं समोर जाऊन काका काम करत होते. येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये संकटातून प्रत्येकाला वाचवण्याचं काम काका करत होते. आज काका तब्बल 1 वर्ष झालं तुम्ही निघून गेला, पण तुमच्याकरता एकच सांगून जाईन, तुकोबरांच्या भाषेत जर सांगायचं झालं, तुम्ही निघून गेला, पण आज जरी तुम्ही शरीर रूपाने इथं नसला तरी नक्कीच तुम्ही कीर्ती रूपानं प्रत्येकाच्या मनावरती राज्य सांगायचं झालं तर तुका म्हणे एक मरणीची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. काका आज जवळपास तुम्ही 1 वर्ष झालं निघून गेला, पण कीर्ती रूपानं आलेला प्रत्येक समाजाच्या डोळ्यामध्ये पाणी पडल्यानंतर नक्की कळतं तुम्ही किती स्वाभिमानाने जगला होता. त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे काका आहेत. काकांच्या जीवनाबद्दल अनेक किस्से प्रत्येकाच्या जीवनामध्ये माहिती आहेत, पण तरीही सांगण्याचा मी प्रयत्न करेन तुम्हाला अधून मधून. पण लक्षपूर्वक ऐकून जा. माणूस हा एकदाच म्हणून जन्माला आलाय आणि त्या प्रत्येक गोष्टी काकांना कळाल्या असतील. प्रत्येक बसलेल्या प्रत्येक माणसाला सांगून जातो, ऐकून जा. माणूस म्हणून तुम्ही एकदाच जन्माला आलाय, कारण परत माणूस म्हणून जन्माला याची गॅरंटी नाही. भगवंतानं गिफ्ट म्हणून तुम्हाला देह दिलाय. किती मोठा गिफ्ट दिलाय, ही संधी दिली. जोपर्यंत संधी दिल्या तोपर्यंत संधीचं सोनं जीवनामध्ये माणसाला करता आलं पाहिजे. काय सोनं करायचं महाराज, कुणासाठी जगायचं? ऐकून जा. जगत असताना प्रपंचासाठी तर जगालच, पण कधीतरी देशासाठी, कधीतरी देवासाठी, कधीतरी धर्मासाठी जगून बघा, नक्की होतं तरी काय. याचं जिवंत उदाहरण म्हणजे काका आहेत. लक्षपूर्वक ऐकून जा. संधी म्हणून भगवंताने दिल्या. किती मोठी संधी दिल्या. बसलेले मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. इथपर्यंत तुम्ही पोहोचला, पण कुणाला गॅरंटी आहे की उद्या सकाळपर्यंत आपण तर जिवंत राहू? कुणालाच नाही. आहे गॅरंटी नाही ना दादा. संधी किती मोठी संधी आहे, ऐकून जा. बसली लय मोठी भगवंतानं संधी दिल्या. माणूस म्हणून एकदा संधी दिल्या. किती मोठी संधी दिल्या, लक्षपूर्वक ऐकून जा. बसलेले ऐकून जा. जरा थोडस कुजबुज न करता येणाऱ्याने गपशूप मध्ये बसा, कारण हे कीर्तन सगळ्यात जड आहे दादा. जावे त्याच्या वंशात एव्हाकडे. बरीच माणसं म्हणतात कीर्तन करणं सोपं आहे, पण कंबर बांधून फेटा बांधून उभारल्यानंतर कळतं या समाजाच्या प्रत्येकाच्या मनावरती राज्य करायचंय. लक्षपूर्वक ऐकून जा. माझं तितकं वय नाही तुम्हाला सांगण्याकरता, पण जबाबदारीनं प्रत्येकानं प्रत्येकाचं गांभीर्य पाळा. आणि बसलेले अजून पण सांगून जातो, या जगात किती जरी तुम्हाला दुःख झालं तर माणसं मीठच घेऊन बसल्यात ही प्रत्येकानं डोक्यात ठेवा. किती बी जवळच असू द्या, काही असू द्या. फक्त या जगाला तुमचं दुःख कधी सांगत बसू नका. जो दुःख सांगत बसला त्याचा मीठ घेऊन उद्धार माणसांनी केला. अजून सोपं सांगू का, या जगात
बऱ्याच माणसांना वाटत असेल मी पैशाने श्रीमंत आहे, म्हणजे या जगात सगळ्यात मोठा मी श्रीमंत माणूस आहे. त्या प्रत्येक माणसानं कानाला हिसका देऊन ऐकून जा. या जगात पैसेवाल्याला कोणी श्रीमंत म्हणत नाही. पैसेवाल्याला श्रीमंत कोण म्हणतं याचं उत्तर आज जिवंत कीर्तनातून घेऊन जा, ऐकून जा. पैसेवाल्याला श्रीमंत कोण म्हणतं लक्षपूर्वक ऐकून जा. जोपर्यंत खिशात तुमचा बंडल आहे, जोपर्यंत तुम्हाला फिरायला फोर व्हीलर आहे, जोपर्यंत तुमच्याकडे राहायला बंगला आहे, तोपर्यंत अख्खं गाव म्हणतं याच्यासारखा गावात दुसरा शेठ कोणी सुद्धा. पण कदाचित 5-10 वर्षानं तीच जर रस्त्यानं मसर घेऊन चाललं तर पारावर बसलेली तीच माणसं म्हणतात बहुतेक ह्यानं कष्टानं कमवल्यालं. म्हणजे याच्याकडे ज्यावेळेस होतं त्यावेळेस ही माणसं त्याला चांगलं म्हणत होती, पण ज्या दिवशी नव्हतं त्या दिवशी माणसाने त्याची लायकी सुद्धा काढली. याचा अर्थ या समाजाला तुमचं दुःख कधी सांगत बसू नका. दुःख पचवण्याची ताकद मनामध्ये जिद्द बाळगा. आयुष्यात जगावं कसं तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही. बसलेले ऐकून जा. संधी म्हणून दिलं, संधी म्हणून भगवंतानं लय मोठा गिफ्ट दिलेला दादा. या जगात त्या माणसाला त्याची किंमत नाही कळाली. ज्यावेळेस कळायला पाहिजे होती त्यावेळेस नाही कळाली. गेल्यानंतर त्या किमत्या देहाची किंमत तुम्हाला कळाली. जोपर्यंत हात होता तोपर्यंत हाताने टाळी वाजवावी याचा कधी विचार नाही केला. जोपर्यंत पाय होते तोपर्यंत पायाचा विचार कधी या समाजाने नाही केला. जोपर्यंत डोळे चांगले होते तोपर्यंत चांगलं कधी बोलण्याचा बघण्याचा विचार नाही केला. ज्या दिवशी आपलं मुख होतं चांगलं त्यावेळेस बोलण्याचाही कधी विचार त्या माणसाने केला नाही. पण ज्या दिवशी सगळं निघून गेलं त्या दिवशी माणसांना पश्चाताप व्हायला लागला. अरे दिलं होतं तोपर्यंत आम्ही त्याचं सोनं करता आम्हाला आलं नाही. लय मोठं गिफ्ट दिलंय. किती मोठं एक उदाहरण तुम्हाला सांगून जातो, लक्षपूर्वक ऐकून जा. भगवंतानं किती मोठं तुम्हाला गिफ्ट दिलंय ऐका. परत मिळेल याची गॅरंटी नाही. इतकं मोठं भगवंतानं तुम्हाला गिफ्ट दिलंय. एक राजा होता, लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे थोडंसं राहू द्या. अजिबात कुजबुज कोणी करू नका. थोडंसं माझ्याकडे लक्ष द्या. एक राजा होता. राजा रोज उठायचा, सकाळी शिकारीला जायचा. लक्षपूर्वक ऐकून जा. रोज उठायचा, शिकारीला जायचा, धनुष्याला बाण लावायचा. शिकारीला गेला, धनुष्याला बाण लावला, नियम धरला होता. पण नियम चुकत होता म्हणून तो माग सरकायला लागला. पण माग सरकता 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 जसा पाठीमाग सरकायला लागला तसं त्याच्या पाठीमाग अश्शील नाग होता. रस्त्याने एक लाकडतोड्या जंगलात चाललं होतं. त्यानं ती बघितलं, ती पळतच आलं आणि जोरात राजाला धक्का दिला आणि राजा एका कोपऱ्यातच जाऊन पडलं. राजा म्हणणार तुला काय अक्कल आहे का? मी राज्याचा राजा आहे, तुम्हाला धक्का देतोस? या जगात फुगीर गर्व करणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगून जातो, ऐकून जा. त्या राजाचं उत्तर होतं, ते एका लाकडतोड्याचं उत्तर होतं. तो लाकडतोड्या सांगत होता, राजा साहेब मी तुम्हाला ढकललं याच्या पाठीमागं कारण आहे. तुम्ही शिकार करत होता, धनुष्याला बाण लावला होता, पण तुमचा नियम चुकवता म्हणून तुम्ही मागे सरकला. तुमचा एका नागाच्या शिफ्टीवरती पाय पडला. कदाचित नाग जर तुम्हाला चावला असता तर तुम्ही मेला असता. याचा अर्थ तुम्हाला राजा पण सुद्धा तुमच्याकडे जिवंत राहिलं असतं. कशाचा फुगीरपणा करता दादा? माझ्यामुळे तुम्ही वाचला. राजा म्हणला वा वा, अरे कुठून आलास तू आणि एका राज्याचा जीव वाचवलास? बोल, सांग तुला काय पाहिजे ते माग, द्यायला मी तयार आहे. त्यावेळेस ती लाकडतोड्या म्हणते, राजा काय न. राजा म्हणणार मागून तरी बघ, मी राज्याचा राजा आहे. बसलेले मुख्यमंत्री तुम्हाला भेटला तर 100 कामं तुम्ही सांगाल. पण एक गरीब होतं लाकडतोड्या, तो सांगत होता, राजा मला काय सुद्धा नको. राजा म्हणाला का नको म्हणतोयस तू? राजा म्हणाला का नको म्हणतोयस? ती लाकडतोड्या म्हणलं, राजा मला माहिती आहे. लाकडतोड्याचं उत्तर ऐकून जा बसलेले. तो लाकडतोड्या राजाला सांगत होता, राजा साहेब मला माहिती आहे, मोठी माणसं तेवढी ती तुम्हीच म्हणा, कारण ती कधीच गरीबाच्या कामाला येत नसतात साहेब, म्हणून ती मोठी झालेली माणसं असतात. असं त्याचं उत्तर होत. त्याने एवढं सगळं झालं. राजा म्हणला, राबरू काढतो काय माझी, मी राज्याचा राजा आहे. राजाने सेनापतीला विचारलं, सेनापती काय द्यायचं बक्षिसानं? जीव वाचवलाय माझा. सेनापती म्हणला, आजपर्यंत इतक्या वर्ष झालं मी सेनापती पद भोगलं, पण साधी सायकल सुद्धा तुम्ही मला नाही दिलं. कोण म्हणते? बसलेले सेनापती. असं बरंच सेनापती आहेत, गाड्या पुसून मेलं पण पदरात नाही काय मिळालं. लक्षपूर्वक ऐकून जा. मी काही तुम्हाला सांगत नाही. हे उदाहरण घरी घेऊन गेला तर नक्की जीवनाचा उद्धार होईल. एवढं चांगलं चांगलं तुम्हाला मी कीर्तनातून सांगेन. लक्षपूर्वक ऐकून जा. सेनापती म्हणाला, तुमची द्याची इच्छा आहे ना, त्याला द्या. त्याला 5 एकर चंदनाची जमीन. कशाची? बसलेली कशाची जमीन? तुम्ही ऐकताय का कीर्तन? चंदनाची जमीन, बाबळीची नव, 1-2 झाडं नव, 5 एकर दिल्या. 5 एकर. लक्षपूर्वक ऐकून जा. 5 एकर चंदनाची जमीन दिली. राजा म्हणला, जा तुला 5 एकर चंदनाची जमीन दिली. सेनापती म्हणला, असली तसली द्यायची नाही, तोडा आलेली द्यायची. राजा म्हणला, देऊन टाकली. 5 एकर काय, त्याला 5 एकर
एकर देऊन टाकली, 5 एकर त्याला जमीन दिली आणि राजा निघून गेला. 2 वर्षांना राजाच्या ध्यानात आला आपण एकाला 5 एकर चंदनाची जमीन दिली. आता कमीत कमी ते करोडपती अब्जपती झाला असेल, त्याच्याकडे 1000 एक नोकर नोकरीला असतील. म्हणून राजाला परत शिकारीला चालला. शिकारीला जात असताना राजाने धनुष्याला बाण लावण्याकरता शिकारीपर्यंत पोहोचला, पण तेच लाकड तोड्या रस्त्यानं लाकूड उराव घेऊन चाललं होतं. राजानं तोंडात बोट घातलं. राजा म्हटला, अरे ज्याला 5 एकर चंदनाची जमीन दिली तो आता करोडपती अब्जपती झाला पाहिजे होता, पण ही उराव लाकूडच घेऊन चालले. राजानं आवाज दिला, ए लाकड तोड्या, अरे इकडे. लाकड तोड्या पळत आला आणि विचारलं, राजेसाहेब देताय अजून 5 एकर जमीन? राजा म्हणला, तुला आधी 5 एकर दिल्या त्याचं काय केलंस? तेव्हा लाकड तोड्या म्हणला, राजा तुम्हाला माहिती नाही का माझं काम एकच आहे. राजा म्हणला, काय काम आहे? लाकड तोड्याचं उत्तर होतं, ऐकून जा. लाकड तोड्या सांगत होता, राजा माझं एकच काम आहे, रोज उठायचं, लाकड तोडायचं यायचं, लाकड तोडून आणायची, वाळवायची, जाळायची, त्याचा कोळसा करायचा आणि 3 रुपये किलो नाही खायचा. ज्याचं प्रामाणिकपणे लक्ष असेल त्याला नक्की उदाहरण कळेल, ज्याचं लक्ष नसेल त्याचं आयुष्य बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेवा. राजानं डोक्यावरती हाणून घेतलं आणि राजा म्हणाला, किस्त शिल्लक राहिले 5 एकर. तो म्हणला, आता फक्त एवढंच फळ कुठं राहिले, ती बी तुम्ही आलाय म्हणूनच, नाहीतर ह्याचा बी कोळसा करून निघणार आहे. राजा म्हणला, 5 एकरात किती पैसे केलं? तो म्हणला, लय काय नाही, 3500 रुपये फक्त केलं. राजानं डोक्यावरती हाणून घेतलं. राजा म्हणला, एक काम कर, तुला त्याची किंमत नाही कळायची, पण एक काम कर, एवढाच लाकूड घे आणि जा चंदन व्यापाऱ्याकडे, त्याला जाऊन विचार, अरे एवढ्या लाकडाचे पैसे किती देणार? लाकड तोड्या म्हणता, राजा मी 5 एकरात 3500 रुपये केलं आणि एवढ्या लाकडाला तो चंदन व्यापारी काय पैसे देणार आहे? राजा म्हणला, अरे तू जाऊन तरी बघ किती पैसे देतो, एकदा बघ तरी विचारून. राजा पळत गेला, लाकड तोड्या पळत गेला लाकड तोड्या आणि चंदन व्यापाऱ्याच्या समोर उभा राहिला. आणि चंदन व्यापाऱ्याने जसं ते लाकूड बैठत त्याला पुढे बोलून घेतलं, विचारलं, ए लाकड तोड्या, अरे कुठून आणलंस हे लाकूड? त्यावेळेस त्यानं सांगितलं, एवढंच नाही, माझ्याकडे 5 एकर होतं. चंदन व्यापारी म्हणला, 5 एकर होतं म्हणजे काय केलं? ते म्हटलं, काय केलं म्हणजे? कोळसा करून इकला. किती पैसे आले? 3500 रुपये. मग एवढंच लाकूड का घेऊन आलाय? त्यावेळेस त्यानं सांगितलं, राजानं पाठवून दिलंय म्हणून इथपर्यंत आलोय. मी राजाला सांगत होतो, मी 5 एकरात 3500 रुपये केलं, एवढ्या लाकडाला तू काय पैसे देणार आहे मला माहिती होतं, म्हणून मी राजाला तिथं सांगत होतो, नको मला पाठवू चंदन व्यापाऱ्याकडं, पण राजामुळे मी तुझ्यापर्यंत आलोय. आता तुम्हीच मला सांगा, एवढ्या लाकडाचं तुम्ही काय पैसे देणार आहे? चंदन व्यापारी म्हणला, बाळा एवढ्या लाकडाचं नाही म्हणलं तर कमीत कमी 1,00,000 रुपये तरी तुला मिळतील. तो म्हणला, असला कुठं उलटा धंदा करतात का? मी 5 एकरात 3500 रुपये केलं आणि तुम्ही एवढ्या लाकडाला 1,00,000 रुपये देता, कुठून आणायची न्यायनीती? उलटा धंदा करता का? चंदन व्यापाऱ्याने सांगितलं, द्यायचं असलं तर बघ, नसलं तर लाकूड घेऊन माघारी जा. तो म्हणला, 1,00,000 द्या, 3500 पेक्षा 1,00,000 लय मोठा आहे. ते पळत माघारी आलं आणि राजाचं पाय धरलं आणि राजाला म्हणते, राजा अजून मला 5 एकर चंदनाची जमीन द्याल? बसलेले सगळ्यांनी मला प्रश्नाचं प्रामाणिकपणे उत्तर द्या. आता त्याला 5 एकर चंदनाची जमीन मिळलं का? मी त्याचं नाही सांगत, बसलेले अजून पण कानाला हिसका देऊन ऐका. मी त्या चंदन व्यापाऱ्याचं सांगत नाहीये, त्या लाकड तोड्याचं सुद्धा सांगत नाही. बसलेल्या आणि कीर्तनालया प्रत्येक माणसासाठी सांगतोय, भगवंतानं तुम्हाला 1-2 रुपयाचा देह दिला नाही, 5 कोटी रुपयाचा नरदेह तुम्हाला भगवंतानं दिलाय. जोपर्यंत दिलाय तोपर्यंत त्याची किंमत करायला शिका. गेल्यानंतर त्याचा पश्चाताप करत बसू नका, कारण देवानं एकदा दिलाय. कसा दिलाय बघायचंय का? ऐका. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया, अल्लाने तुझ दिया, खाया पिया तुझसे सोया, खाया पिया तुझसे सोया, लाख माना खोया, खाया पिया तुझसे सोया, लाख माना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, तू भज मन
ऐकून जा. खूप मोठा देह तुम्हाला भगवंताने दिलाय तोपर्यंत जीवनाच्या संधीचं सोनं करा. दादा मी ह्या गोष्टी सांगतोय याच्या करता सांगतोय की जीवनामध्ये कसं जगावं काय जगावं याचं जिवंत उदाहरण म्हणजे काका होते. यांच्या करता मी सांगितलं. देह दिला होता भगवंतानं पण सांगितलं होतं कशा करता वापरावा याचं नक्की जीवनामध्ये त्यांना कर्तृत्व कळालं असेल. एक वाक्य सांगून जातो. म्हणून समाजकारणासाठी सेवेसाठी काकांनी आपला देह शेवटपर्यंत सोडला नाही. प्रत्येकाच्या गोष्टीत संकटात प्रत्येकाच्या दुःखापर्यंत काका पोहोचत होते. याचं प्रत्येकाच्या डोळ्यात आलेलं पाणी मला तिथपर्यंत पोहोचून सांगते. दादा लक्षपूर्वक ऐकून जा. एका गोष्टीचा आनंद वाटतो दादा. आम्ही रोज कीर्तनातून सांगत असतो. एका गावामध्ये एका जे जवान एखादा असावा. ऐकून जा. वीर जवान एखाद्या गावामध्ये असावा. मी सांगून जातो. एखाद्या गावामध्ये पुढारी सुद्धा तसा चांगला असावा. एखाद्या गावामध्ये कीर्तनकार सुद्धा तसा चांगला असावा. का तर तो जर असेल तर गावाचं नाव मोठं केलं जातं. आपल्या परिसराचं नाव मोठं केलं जातं. आल्या प्रत्येक मांडव्यातील प्रत्येक लोकांना सांगून जातो. ऐकून जा. ऐका 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 ऐका. थोडस माझ्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. मी जीव प्राण एकत्र करून करतोय आणि होतंय काय थोडीशी लोक आले की तुम्ही विक्षेप करता. थोडस माझ्याकडे सगळ्यांनी प्रामाणिकपणे अर्धा तासच 15 ते 20 मिनिटं शिल्लक आहेत. 15 ते 20 मिनिटांमध्ये मी कीर्तन संपवणार आहे. फक्त लक्षपूर्वक थोडस माझ्याकडे सर्वांनी लक्ष द्या. अनेक नामांकित लोक अनेक नामांकित पैलवान इथपर्यंत पोहोचले. दादा कोण कोणासाठी पोहोचत नाही पण लक्षपूर्वक ऐकून जा. इथं माझ्यापेक्षाही वयानं ज्ञानानं सगळ्या गोष्टीनं समोर बसलेली मंडळी आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थानं पैलवान क्षेत्रामध्ये काकांनी जिथपर्यंत काम केलं ती प्रत्येक पैलवानातील प्रत्येक क्षेत्रातली लोक इथपर्यंत पोहोचली. या दोन्ही चिरंजीवांना त्यांना सांगून जातो. ऐकून जा. जे वडिलांनी जपलं तीच परंपरा आज तुम्ही इथपर्यंत जपत आला म्हणून इथपर्यंत एवढी लोक पोहोचली गेली. आज एकच वाक्य सांगून जाईन. माझ्या वडिलाची मिरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. जी वचनं वडिलांनी जपली तीच वचनं तुमच्याकडून जपावी एवढीच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून जाईन. ऐका ऐका. जीवनामध्ये जितकी लोक काकांनी कमावली राहिला मी सांगून जातो. ऐकून जा. जितकी लोक काकांनी मिळवली जितक्या लोकांच्या मनांवरती काकांवरती प्रेम ज्यांनी केलं असेल त्या प्रत्येकाच्या मनावरती तुमचं सुद्धा तितकंच प्रेम असावं. कारण काकांनी जीवनामध्ये येऊन नक्की उद्धार केला असेल. मी सांगत होतो गावात एखादा जवान असावा. गावात एखादा चांगला पुढारी असावा. गावात एखादा कीर्तनकार असावा. अजून सांगू का गावात एखादा चांगला खेळाडू असावा. आणि अजून पुढचं जाऊन सांगून जातो गावात एखादा चांगला पैलवान असावा. आणि ज्या दिवशी पैलवान असतो त्या दिवशी भागाचं परिसराचं नाव उज्ज्वल होण्याची ताकद निर्माण होत असते. आणि काका त्या रूपानं तुम्ही जीवनामध्ये येऊन नक्कीच अनेक महाराष्ट्र केसरी सुद्धा बरेच झाले पण शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही जिद्द हरला नाही. पण शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही पोहोचला तिथपर्यंत. पण एकाचं प्रारब्ध असतं दादा. त्या प्रारब्धानं तुम्हाला तिथपर्यंत पोहोचता नाही आलं. पण अनेक झालेल्या महाराष्ट्र केसरींना सुद्धा एखाद्या वेळी तुम्ही पराजित केला असेल. तुम्ही पराजित झाला असाल का कारण हा भक्ती आणि शक्तीचा मिलन आहे. एकच वाक्य सांगतो लक्षपूर्वक ऐकून जा. भक्ती आणि शक्ती या बसल्यापैकी आलेले प्रत्येक जण पैलवान मंडळी तर बरेचसेच पैलवान मंडळी आहेत. सांगून जातो. ऐकून जा. माझ्यापेक्षाही तुम्हाला माहितीये पण लक्षपूर्वक ऐका. भक्ती आणि शक्तीचं मिलन ज्या दिवशी होत असतं त्या दिवशी त्या पैलवानाला जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट कमी पडत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझे बजरंग बले. सगळ्यात मोठी श्रेष्ठ भक्ती माझ्या प्रभू रामचंद्राची हनुमंत यांनी केली होती. जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट कमी पडली नव्हती. लक्षपूर्वक ऐकून जा. कारण भगवंताचा आशीर्वाद त्यांच्या जवळ होता. काका कदाचित तेच भक्तीचं आणि शक्तीचं सूत्र तुमच्या जीवनामध्ये जुळालं असेल म्हणून तुम्ही पैलवान क्षेत्रामध्ये सुद्धा उच्चांकानं नाव कमवलं. समाजकारणामध्ये सुद्धा राजकारणामध्ये सुद्धा आणि परमार्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही उच्च अंकानं तिथपर्यंत पोहोचला. तुमच्याकरता एक प्रमाण सांगून जाईल. जे 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 संप्रदायामध्ये प्रत्येक लोकांकरता वापरलं जातं हे आज तुमच्याकरता प्रमाण वापरतो का कारण सांगून जातो तुम्ही भक्तीचं आणि शक्तीचं इथपर्यंत मिलन करून आणलं. काय प्रमाण आहे ते ऐकून जा. काका तुम्ही निघून गेला पण किती कीर्ती राहिली ऐकून जा. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्याच्या कीर्ती राहिल्याच्या कीर्ती ईश्वर
कीर्ती रूपाने इथपर्यंत राहिला. पण मी प्रत्येक वेळी सांगत असतो, माणसाच्या जीवनामध्ये जन्माला येणं जितकं चांगलं आहे तितकंच बसलेले माणसाच्या जीवनामध्ये त्याचा शेवट सुद्धा चांगला. बसलेले मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमची सकाळ चांगली असावी, दुपार चांगली असावी का संध्याकाळ चांगली असावी? थोडासा अवघड प्रश्न आहे, पण त्याचं सोपं उत्तर मी तुम्हाला करून सांगणार आहे. तुमची सकाळ चांगली असावी, दुपार चांगली असावी का संध्याकाळ चांगली असावी? मग संध्याकाळ तुमची चांगली तर मग सकाळ आणि दुपार तुमची वाईट पाहिजे का? नाही. म्हणजे सकाळ सुद्धा तुम्हाला चांगलीच पाहिजे, दुपार सुद्धा तुम्हाला आणि संध्याकाळ सुद्धा. जर तिन्ही गोष्टी देवानं तुम्हाला चांगल्या दिल्या तर तुम्ही देवाचं पाय सुद्धा धरणार नाही. म्हणूनच कदाचित प्रत्येकाच्या वाट्याला थोडं का होईना पण भगवंतानं नक्की दुःख दिले. पण मला एकच तुम्हाला सांगायचं आहे, जन्माला येणं जितकं अवघड आहे, जन्माला आल्यानंतर आपली कीर्ती असणं सुद्धा तितकं महत्वाचं आहे. तितकं ज्या दिवशी तुम्ही जाल तितकीच पाठीमागं तुमचा शेवट सुद्धा चांगला व्हावा. ऐकून जा काका, आज तुमच्याकरता टाळ वाजतो, कीर्तन होतं, भजन होतं, एवढं सगळ्या गोष्टी होतात. हे कोणासाठी होत नाही, लक्षपूर्वक ऐकून जा. आता ज्या बापानं कष्ट केलं, आज तीच पोरं त्या बापाला म्हणतात, बाबा तुम्ही आमच्यासाठी. पण काका, एक सात्विक वृत्तीची तुम्ही पाठीमागं लेकरं निर्माण केली. आमचे दोन्ही दादा असतील, रमेश दादा असतील, उमेश दादा असतील, एक चेअरमन म्हणून काम करत होते, ऐकून जा, आहेत, आणि एक शिक्षक म्हणून आपला मुलगा नोकरीपर्यंत पोहोचवला. दादा, या दोन्ही दादांना विचारा, अरे बाप नसल्याचं दुःख काय असतं? लक्षपूर्वक ऐकून जा. त्याच वचनावरती ही चालणारी लेकरं पाठीमागं जन्माला आली. काका तुम्ही निघून गेला, पण गेल्यानंतर सुद्धा आयुष्यामध्ये तुमच्याकरता पाठीमागं टाळ वाजतो, पकवाज वाजतं, कीर्तन होतं, अन्नदान होतं, वस्त्रदान होतं. हे कोणासाठी होत नाही? तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला भाग्यवंता, घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. बसलेले कानाला हिसका देऊन ऐका, लक्षपूर्वक ऐकून जा. साहेब, मी उमरत जवळचीच बातमी सांगतोय. जिथं तुम्ही नोकरीला होता तिथलीच माझ्याकडे एक पत्रिका आली होती, तिथली एक बातमी आहे दादा. आज हे दारात होते म्हणून बरं आहे. लक्षपूर्वक ऐकून जा. हे वडिलांचं श्राद्ध दारात होते म्हणून बरं आहे. अजून 5-10 वर्षांना नाही सांगायची गरज. आता माझ्याकडे गेल्या वर्षीची एक बातमी आहे. एका बांधरानं आपल्या बापाचं श्राद्ध ढाब्यावर साजरं केलंय. गावाचं नाव सांगत नाही, पण उमरत जवळची ती बातमी आहे. ऐकून जा. फार काळ भयानक आहे. तुम्हाला वाटतं एवढं सोपं तुम्ही समजू नका. पण प्रत्येकाचं श्राद्ध एक दिवस ज्या दिवशी ढाब्या होईल ना, त्या दिवशी तुम्हाला नक्की कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सांगून जातो, काका तुम्ही निघून गेला, पण तुमच्या करता एवढ्या सगळ्या गोष्टी होतात. आल्या प्रत्येक जन समुदाय, आल्या प्रत्येकाच्या डोळ्यामधलं पाणी सांगतं आयुष्यात तुम्ही नक्की कसं जगला आणि म्हणूनच तुमचा शेवट कसा झाला हे तुकोबरांना सुद्धा म्हणावं लागलं. अभंगाचं पहिलं चरण.
माणसाच्या जीवनात शेवट असा असावा, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. काका आज तुमच्या जीवनातला नक्कीच गोड झाला असेल दिवस. का म्हणावं लागल? कारण इतकी गर्दी कोणासाठी गोळा होत नसते, इतकी लोक, इतक्या लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी कोणासाठी येत नसतं. काका आयुष्यात तुम्ही कमवलेली तीच मोठी श्रीमंती होती. लक्षपूर्वक ऐकून जा. बाप गेल्याचं दुःख काकांच्या जीवन ऐका ऐका. काका गेल्याचं दुःख जर विचारायचं असेल तर माझ्या रमेश दादा नाही विचारा, उमेश दादा नाही विचारा. अजून दुःख जर विचारत असेल तर लक्षपूर्वक ऐकून जा. पत्नीच्या जीवनामध्ये म्हातारपणात सगळ्यात मोठा जर आधार जर कुणाचा असेल, बसलेल्या मायमावल्या हो, तुम्हा प्रत्येकाला माहितीये म्हातारपणात त्या स्त्रीच्या जीवनात त्या म्हातारीची एकच अपेक्षा असते, पोरं सांभाळतील, पोरे सगळे गोष्ट देतील रे, पण शेवटच्या श्वासापर्यंत म्हातारं माझ्या संग पाहिजे. कारण येणाऱ्या संकटावरती त्या म्हाताऱ्यानं माझ्यावरती प्रत्येक गोष्टीवरती मात केली. कदाचित तब्बल 1 वर्ष झालं काका निघून गेले. आपला नवरा सोबत नसल्याचं दुःख. नंदादेवी आईला विचारा दादा, स्वतःचा पती गेल्याचं दुःख काय असतं? मी म्हणणार नाही दादा, आलेलं संकट सावरण्याकरता लेकरं असतील रे समोर, पण जे पत्नीला आपल्या नवऱ्याला सांगण्याकरता जे धाडस असतं ते पोरांना सांगण्याकरता त्या आईचं धाडस कधी होत नाही. तब्बल 1 वर्ष झालं काका निघून गेले. ज्या पत्नीनं शपथ घेतली होती, 1 नाही 2 नाही 3 नाही 7 जन्म हाच पती मला मिळू दे, अख्ख्या बापाच्या शेवटीवरती पाणी सोडलं होतं आणि फक्त काकाचा प्रपंच मोठा करण्याकरता माहितपर्यंत आली असेल. पण अर्ध्यावरती धाव मोडला. अधुरी एक कहाणी राजा बदला मला समजली. लक्षपूर्वक ऐकून जा. जीवनामध्ये अर्ध्यावरती डाव सोडून जावा लागला. काय दुःख वाटतं त्या आईला सुद्धा विचारा. अजून दुःख दोन्ही लेकरांना विचारा. ऐकून जा. एक शिक्षक आहेत, एक चेअरमन पद भोगता करतात, एक शेती करतात, सगळेजण शेती सुद्धा करतात. पण लक्षपूर्वक ऐकून जा. कधीतरी त्या दोन्ही भावांना विचारा, जीवनामध्ये आलं असेल संकट, त्यावेळेस आपला बाप वाघासारखा पुढे ढाल म्हणून पुढे समोर उभा राहत होता. आज तब्बल 1 वर्ष झाला आमचा बाप आम्हाला समोर दिसत नाही. पोरा कसं चाललंय, काय चाललंय विचारणारा बाप आम्हाला समाजात दिसत नाही. बरीच माणसं म्हणतात बापाला आमची अक्कल नाही. पण लक्षपूर्वक ऐकून जा. अरे जे बापाने या कुटुंबासाठी केलं, कदाचित या दोन्ही लेकरांना विचारा, त्यांच्या डोळ्यातलं पाणी सांगून जातं या बापाने या लेकरांसाठी काय केलं असेल. अरे अंगात घालायला कापडं नव्हती, पण कापडं नसताना सुद्धा आपली लेकरं मोठी व्हावी आणि चांगली असताना
स्तरावरती पोचावी म्हणून त्या बापानं फाटकं बन्याल सुद्धा अंगात घातलं होतं. कधीतरी ते दिवस त्यांच्या डोळ्यासमोर आल्यावरती त्यांना नक्की कळल. बसलेले अजून सांगू का, मी काकांचाच प्रसंग तुम्हाला सांगतोय. तर बसले की प्रत्येक माणसाच्या जीवनात बाप आपला जिवंत घरात पाहिजे. लुळा लंगडा पांगळा आंधळा कसाही असू द्या, पण तो बाप ज्याच्या घरात जिवंत आहे त्याच्या घराकडं वाकड्या नजरेनं बघायची कुणाची टाप सुद्धा होत नाही. इतकी ताकद त्या खाटो पडलेल्या म्हाताऱ्यामध्ये असते. दादा लय कष्ट करतो. दादा किती कष्ट करतो ऐकायचंय का? कुटुंबासाठी त्या बापानं लय कष्ट केले. काय काय केले लक्षपूर्वक ऐकून जा. अरे चंदना परिचित घरच्या सुखासाठी आपोआप होते आठवण आई अन्नवाणी चालता भेदा भेद माझ्या जीवास वाटे केल शिवशक्ती एकनाद महिमा पुराणाचे वेद वेद जीवनामध्ये बाप असणं म्हणून तितका महत्वाचं आहे. लक्षपूर्वक ऐकून जा. इतका बाप महत्वाचा आहे. किती महत्वाचा आहे जीवनामध्ये. स्वतः प्रपंचाकरता देह झिजवण्याकरता बाप तिथपर्यंत पोहोचत असतो. महिला मंडळ जीवनामध्ये बापाची किमया ही लेकीला माहित असते. 1 वर्ष झालं बाप गेल्याचं दुःख जर विचारायचं असेल, ज्या लेकीला जन्माला घातलं त्या सुनीता ताईला विचारा. दादा बाप गेल्याचं दुःख काय असतं? ज्या बापानं सांगितलं होतं, हे तायडे टेम्पो भरून भांडे दिल्या, गळा भरून सोनं दिलंय, लागल एवढा हुंडा दिलाय, म्हणून कधी बापाचा उपकार मानू नगस. महिला मंडळ जीवनात बाप तुम्हाला नक्की कळतो. कारण तुम्हाला सांगून जाऊ, जितका बाप स्वतःच्या लेकरावरती प्रेम करत नाही त्याच्या डबल जर प्रेम बाप कुणावर करत असेल तर ते लेकीव करतो. कारण त्याला माहितीये ही फक्त आणि फक्त 18 वर्षापर्यंतच माझं धन आहे. 18 वर्षानंतर मला परके छाती दहन करायचं आहे हे त्या बापाला माहिती असतं. देव पोरगी कोणाला बी देत नाही बरं बसलेले. हा ज्याला 1 पोरगी आहे तो भाग्यवान आहे. ज्याला 2 पोरे आहेत तो डबल भाग्यवान आहे. ज्याच्या आयुष्यात नुसतेच पोरे आहेत ना त्याच्यासारखा पुण्यवान या जगात कोणी नाही. कारण पोरगी ही धनाची पेटी असते आणि ज्या दिवशी पोरगी जन्माला येते त्या दिवशी जितकं पोरग झाल्याचा आनंद बापाला नसतो त्याच्या डबल आनंद त्या बापाला झाला असतो. कारण त्या बापाला माहिती असतं माझ्या घरामध्ये लक्ष्मी रूपानं माझी पोरगी जन्माला आले. म्हणून तो बाप सांगत असतो, हे तायडे अगं इतकं दिला म्हणून बापाचा उपकार मानू नकोस. ज्या लेकीला जन्माला घातलं एवढं सगळं मोठं करून देण्याकरता लक्षपूर्वक ऐकून जा. गेला असेल बाप पण त्या बापाने सांगितलं असेल, हे तायडे इतका दिला म्हणून बापाचा कधी उपकार मानू नकोस. कधी जरी तुझ्या प्रपंचात अडचण आली तरी रातच्या 12 वाजता तुझ्या बापाला फोन कर. तुझा बाप तुझ्या करता धावत येण्याकरता तयार आहे. हा सांगणारा महिला मंडळ ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप निघून जातो त्या दिवशी तुमच्या आयुष्यातलं सर्वस्व निघून जातं. अजून पण सांगून जातो, लक्षपूर्वक ऐकून जा. तुमचा माहेर सुद्धा जोपर्यंत तुमचा बाप आहे तोपर्यंतच तुम्हाला तिथपर्यंत जाऊ वाटतं. ज्या दिवशी बाप निघून जातो त्या दिवशी खुर्ची टाकून इथं बसणारा बाप सुद्धा विचारत होता तुम्हाला, हे तायडे कसा चाललाय तुझा प्रपंच, कसा चाललाय तुझा पाठीमाग, काही त्रास आहे का विचारणारा ज्या दिवशी बाप निघून जातो त्या दिवशी बापाचं दुःख त्या तायडीला माझ्या विचारून जा. दादा अजून दुःख जर विचारायचं असेल तर लक्षपूर्वक ऐकून जा. त्यांचे जावई असतील, बाळकृष्ण दादा असतील, ते सुद्धा शिक्षक आहेत. दादा आपल्या लेकीचं चांगलं व्हावं म्हणून एक सुंदर असा जावई सुद्धा निवडला काकांनी आणि लेकीचा सुद्धा प्रपंचात थाटामाटात लावून दिला. आज
अजून बाप गेल्याचं दुःख जर विचारायचं असेल तर लक्षपूर्वक ऐकून जा. आता बरीच माणसं म्हणतात सक्का भाव, बरीच जण म्हणत असतात रे दादा, पण लक्षपूर्वक ऐकून जा. तेच भावा भावातलं नातं, भावा भावातलं प्रेम जपणारे त्यांचे बंधू असतील, DN पाटील सामाजिक कार्यकर्ते. लक्षपूर्वक ऐकून जा. अरे भाव जीवनामध्ये असणं सगळ्यात महत्वाचं आहे. का सांगून जातो, बसले ऐकून जा. संपलं माझं कीर्तन आल्यापैकी प्रत्येक बापाला प्रत्येकाला सांगून जातो. जीवनामध्ये भाव का सगळ्यात जवळ पाहिजे याचं जिवंत उदाहरण सांगून जातो. ऐकून जा. ज्या वेळेस प्रभू रामचंद्राची सीता पळवून नेली होती त्यावेळेस रावणाच्या तावडीतून सोडवून आणली, आणि आणल्यानंतर रावण ज्यावेळेस मृत्युमुखी पडला त्यावेळेस त्या रावणाला विचारा दादा, त्या रावणाला सुद्धा विचारा. तो रावण सांगत होता, हे देवा, अरे तू जिंकलास याच्या पाठीमाग कारण तितकंच आहे, कारण तुला तुझा भाव सांभाळता आला, आणि मी पराजित झालो, मी मृत्युमुखी पडलो याच्या पाठीमाग एकच कारण आहे, कारण मला माझा भाऊ सांभाळता आला नाही. पण काका, जीवनामध्ये नक्की ते भावाचं प्रेम तुम्ही जपलं गेलं, म्हणूनच ते भावाचं प्रेम आजपर्यंत चिरंतन टिकत आलं. काय दुःख वाटतं या सगळ्यांना एकदा कधीतरी विचारून जा. म्हणून जीवनामध्ये बापाची सेवा माणसाने करायला शिकली पाहिजे. तुमच्याकडे तिसरा होतो का बसलेले? तिसरा काय काय नेत्यात तिसऱ्याला? सुपामध्ये खाद्यपदार्थ सगळं नेत्यात. तर मला सगळ्यांनी एका प्रश्नाचं उत्तर द्या. आता ते तिसऱ्या दिवशी उठून खाणार आहे का? नाही. मग तिसऱ्या दिवशी नेण्यापेक्षा जिवंतपणी त्याच्या मुखात घाला. ते मरता क्षणी म्हणल, हे देवा, परत जर जन्माला घातलं तर याच कुटुंबात मला जन्माला घाल, असं गेलेल्या मित्रांसुद्धा पाठीमागं म्हणावं. इतकं त्याची पाठीमागं सेवा करायला शिका. म्हणून काकांच्या जीवनामध्ये नक्कीच शेवट गोड झाला, कारण आलेला प्रत्येकाच्या समाजातल्या डोळ्यातलं पाणी एवढी सगळी लोक बघितलं तर खऱ्या अर्थानं वाटतं काका नक्की तुमचा शेवट कसा झाला, तर शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा बेटी रखमाईच्या बरा. एकदा जर तुमचा शेवट गोड झाला तर भगवंताची आणि तुमची भेट होते, आणि भगवंताची आणि तुमची भेट झाली की मागील परिहार होतो. परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागुता. आणि सगळ्यात जपायचं जर असं तर महाराज म्हणतात वाचा जपा, कारण सगळ्यात पहिल्यांदा जर काय येत असेल तर ती वाचा येते, आणि सगळ्यात आधी जर जात असेल तर ती वाचा जाते. म्हणून महाराज म्हणतात वाचा जपा. तुका म्हणे वाणी घेता घेव विता धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखमाईच्या वरा. एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा दिली का नाही की परत जवळच्या पुढे द्या. एवढी नाही पुढे ठेवायची, परत एकदम पुढे जायचं. दादा दादा इकडे तोंड करा.
हे बोल नका रे आपसात लोकांना जागा आहे म्हणा आतल्या बाजूला या म्हणा सगळे आत या 2-3 मिनिटात लाईट येते या आत या सगळे म्हणा या आत या सगळे हाय जागा आत या आतल्या बाजूला जागा आहे महाराज 1-2 मिनिटं डिस्टर्ब होते होईल इकडून इकडून ना इकडून थोडी मागं जायला जागा देताना
लाईट नाही महाराज. आवाज होईल तेवढा मी शक्य पण भजन अजून एक 5 मिनिट चालू द्या. जनरेटरची व्यवस्था केली. 5 मिनिट भजन चालू द्यात अजून. चालू द्या. 12 वाजून 10 मिनिटात सगळेजण कीर्तन ऐकायला बसले. 10-15 मिनिटं कीर्तन होत्यात लेट, पण जनरेटर येतंय तोपर्यंत भजन चालू द्या. ठीक आहे मी बोलतो तोपर्यंत पण थोडंसं शांत कोणी सहकार्य करा थोडं ऐकून जा. जाणं प्रत्येकाच्या नशिबाला आहे. या जगात राहण्याकरता कोणीच आलेलं नाही. या जगात प्रत्येकाला जावं लागल, पण खऱ्या अर्थानं हे तुमचं प्रेम बघून, इतकी लोक बघून, इतका समाज बघून अनेक ठिकाणून या ठिकाणी पैलवान उपस्थित झाले. महाराष्ट्रातील नामांकित पैलवान या ठिकाणी उपस्थित झाले. पण लक्षपूर्वक ऐकून जा. जाणं प्रत्येकाच्या नशिबाला, प्रत्येकाला जावं लागल. या जगात राहण्याकरता कोणीच आलेलं नाही. या जगात प्रत्येकाला जावं लागल, कारण तुमचा माझा भरोसा नाही. भगवंतानं गिफ्ट म्हणून दिले, पण तुम्ही आम्ही जन्माला आल्यापासून फक्त एकच केलं, प्रपंचामध्ये तुम्ही आम्ही वाढवण्याचा प्रयत्न केला, प्रपंचामध्ये हे ते आणण्याचा प्रयत्न केला. पण बसल्यापैकी प्रत्येक माणसाला सांगून जातो, आता जगामध्ये जगत असताना रोज पेपरचं जर पान उघडलं तर माणसानं माणसासारखं वागलं पाहिजे, याचं कारण सांगून जातो. लक्षपूर्वक ऐकून जा. आज तुम्ही आम्ही सर्वजण फोनाच्या युगामध्ये वापरणारी सगळेजण लोक आहात. रोज आपण टीव्ही बघणारी लोक आहात. रोज आपण पेपर वाचणारी लोक आहेत. पण लक्षपूर्वक ऐकून जा. रोज आपण पेपर जर उघडला तर पेपराचं पहिलं पान उघडलं तर पेपरावरती वाईटच बातमी आपल्याला बघायला मिळते. एकही चांगली बातमी या जगामध्ये आता तुम्हाला बघायला मिळणार नाही. सगळं हे नश्वर पावत चाललं. पण लक्षपूर्वक ऐकून जा. जी माझी जुनी माणसं होती त्या जुन्या माणसांनी या बाकीच्या गोष्टी आजपर्यंत जपत आणल्या. म्हणूनच कदाचित भगवंतानं त्यांना आयुष्य जास्त दिलं होतं, म्हणून ती जास्त काळापर्यंत लोक जगत राहिली होती. दादा ऐकून जा, लक्षपूर्वक ऐकून जा. म्हणून जीवनामध्ये जगत असताना धन दौलत पैसा हे सगळं नश्वर आहे. हे सोडून द्या. जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं म्हणते रे. पण एकच वाक्य सांगून जातो, ऐकून जा. कधीतरी विचारा, जो करोड रुपयाच्या गाडीतनं फिरतो, कधीतरी त्याजवळ जाऊन त्याला जाऊन विचारा, दादा करोड रुपयाच्या गाडीतनं फिरता तुम्ही, तुम्हाला काय वाटतं? ते करोड रुपयाच्या गाडीतनं फिरणारा सुद्धा माणूस सांगतो, महाराज करोड रुपयाच्या गाडीतनं मी फिरतो, पण करोड रुपयाच्या गाडीतनं फिरत असताना किती मोठं दुःख आहे फक्त मला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ करोड रुपयाची गाडी आहे, पण त्यामध्ये त्याला सुख मिळत नाही. लक्षपूर्वक ऐकून जा. करोड रुपयाच्या बंगल्यात राहणाऱ्याला जाऊन विचारा, दादा करोड रुपयाच्या बंगल्यात तुम्ही राहता, काय वाटतं तुम्हाला? त्यावेळेस तो माणूस सांगत असतो, महाराज करोड रुपयाच्या घरामध्ये झोपतो मी, पण करोड रुपयाच्या घरामध्ये झोपत असताना सुद्धा मला झोपेची गोळी खाऊन झोपावं लागतं. पण एखाद्या गरीबाला कधीतरी जाऊन विचारा, दादा त्याला दुःख आहे, दुःख नाही असं नाही, दुःख आहे, पण दुःख असताना सुद्धा त्या दुःखावरती मात करून रात्री पडल्या पडल्या ज्याला झोप लागते त्याला सुखी माणूस म्हणावा. आणि या जगात दुसरा कोणी सुखी नाहीये जो आई बापाची सेवा करतो. लक्षपूर्वक ऐकून जा. आई बापाच्या सेवेमध्ये किती मोठं सामर्थ्य आहे, आलात तर ऐकून जा. किती मोठं सामर्थ्य आहे. आजही पंढरीचा पांडुरंग 28 युग झालं कटेवरती उभा आहे. याच्या पाठीमागं सगळ्यात मोठं जर कारण काय असेल तर पुंडलिकरायाने आई बापाची सेवा केली. काय सेवा केली होती? लक्षपूर्वक ऐकून जा. जी चंद्रभागा आली ती कुठून आली माहितीये का? भीमेपासून आली. भीमेनं म्हणावं, ओ पुंडलिकराय तुम्ही आई बापाची सेवा करता, मलाही वाटतं मी सुद्धा तुमचे एकदा चरण स्पर्श करावा. म्हणून भीमेनं निरोप पोचवला. कुणाला? पुंडलिकरायांना. पुंडलिकराय तुम्ही माझ्याकडे या. पण पुंडलिकरायांनी सांगावं, भीमा मला तुझ्याकडे येता येणार नाही, कारण मी माझ्या आई बापाची सेवा पंढरपुरामध्ये करतोय, मला त्यांच्या सेवेतून तुझ्यापर्यंत पोहोचता येणार नाही. म्हणून भीमेला पात्र ओरडायला लागलं आणि चंद्रभागेच्या रूपानं पुंडलिकरायांचं दर्शन घ्यावं लागलं. इतकी ताकद त्या आई बापाच्या चरणात आहे. कारण आई बाप ही साधी गोष्ट नाहीये. भगवंताच्या रूपानं भगवंतानं तुमच्या घरामध्ये पाठवलेत. कारण विठोबा म्हणजे बापाची उपमा आणि रखुमाई म्हणजे आईची उपमा तुमच्या घरामध्ये दोन माणसं पाठवली. तुका म्हणे माय बापे आणि अवघी देवाचीच रूपे, पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले. हे सगळं का झालं तर फक्त आणि फक्त त्या आई बापाची सेवा केली म्हणूनच झालं. म्हणून या जगात सगळ्यात श्रेष्ठ जर माणसं कोण असतील तर ती आई बाप आहेत रे दादा. म्हणून बाकीचं सगळं सोडून द्या. तुम्ही आम्ही जन्माला आलो, पण तुमची आमची अवस्था कशी झाली तुम्हाला सांगू का? ऐकून जा. कैसी हो जाएगी तेरी हालत, काम नाएगी तेरी बोलत, मौत जब तुझको आवाज देगी घर से
दौलत काम नायकी तेरी ये दौलत. गरीब माणसं म्हणतात महाराज या जमिनीपासून खालच्या जमिनीपर्यंत माझंच आहे, पण लक्षपूर्वक ऐकून जा. ती माती सांगत असते दादा किती मन माझा आहे माझा आहे, पण या मातीत तुझ्या बापाला मीच घातला. ती जमीन सांगते 7-12 पोरा झाला, पंजा गेला, आजचा गेला, बाप गेला, सगळे गेले. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला, सगळे गेले. पण पाठीमागं तुझ्यासोबत काहीच नाही राहिले. पण लक्षपूर्वक ऐकून जा, काकांच्या जीवनामध्ये जगत असताना या गोष्टी पाठीमागं सगळ्या सोडल्या गेल्या. पण जीवनामध्ये काकांच्या आलेला समाज, या ठिकाणी बरीचशीच मोठी मोठी मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. अनिल देसाई साहेब असतील, सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर संदीप मांडवे साहेब असतील, उपसभापती. त्याचबरोबर पंचायत समिती, त्याचबरोबर पैलवान महाराष्ट्र केसरी जे झाले ते धनाजी मांडवे असतील, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेत. बरेच मान्यवर आहेत, कुणाकुणाची नावे घ्यावी, कुणाकुणाची राहावी, असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि आलेल्या प्रत्येक माणसाला सांगून जातो, जीवनामध्ये जगत असताना माणूस म्हणून जगायला शिका. आता माणसाला फार गरज आहे. या जगात पैशानं नाही, पण माणसाची सगळ्यात मोठी गरज असते. म्हातारपणात सुद्धा या जगामध्ये जगत असताना त्या आई बापाला तुमच्या धनाची प्रॉपर्टीची गरज नसते. त्या आईला वाटतं, बऱ्याच लेकरांना आजही वाटतं, माझ्या पोराला माझं पोरग माझ्या जवळ असावं. धन पैसा नसतापेक्षा त्या आई बापाच्या जवळ ते लेकरू जर असेल तर त्या दुःखातून उतराई होण्याकरता ते आई बाप उतराई होत असतात. म्हणून लक्षपूर्वक ऐकून जा, जीवनामध्ये जगत असताना आई बापाची सुद्धा सेवा करत जा. मला वाटत नाही लाईट येईल. नाही नाही ना, लक्षपूर्वक ऐकून जा. म्हणजे पाठीमागपर्यंत मला आवाज पोहोचण्याचा मला ती ताकद नाही लावायला लागते. त्यामुळे यांना असेल तर सांगा, तसं वाढवू नाही तर असं या ठिकाणी आता कार्यक्रम संपवणार आहे मी. ज्यांनी गोड मृदंगाची साथ केली हरिभक्तांचे संघ महाराज असतील, ज्यांच्या माध्यमातून इथपर्यंत तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला, ते आमचे शशिकांत साहेब असतील, सरांच्या साहेबांच्या माध्यमातून देण्याचा योग आला. पोलीस पोशाख असताना सुद्धा एक परमार्थाची नाळ त्यांच्याजवळ अखंडपणे आहे आणि परमार्थाबद्दलची सेवा निष्ठा आहे, वारकऱ्यांबद्दल प्रेम आहे. साहेबांच्याही चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. त्याचबरोबर ज्यांनी गोड मृदुंग इकडे वाजवला, आमचे सोमनाथ महाराज महाराजांचे चरणदर्शन घेतो. आमचे नितीन महाराज असतील, निखिल महाराज असतील, त्यांचे चरणदर्शन घेतो. हे लहान लहान तुम्हाला मुलं दिसत आहेत. कुणाला आई नाही, कुणाला वडील नाही, अशी गोरगरिबाची लेकरं कडेगाव या ठिकाणी, विहापूर या ठिकाणी ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था हरिभक्तपरायण गुरुवारी गणितजी महाराज डांगे यांच्या माध्यमातून ती संस्था काम करत असते. एकही रुपया तिथं कोणाचा घेतला जात नाही. राहणं, खाणं, जेवण, शाळेच्या शिक्षणापासून सगळं फ्री मध्ये केलं जातं. का तरी संप्रदायाची वसा वारसा पुढेपर्यंत वाढावा. या बरकटात गेलेल्या दुनियामध्ये लेकरं आज दारूच्या नशेमध्ये वाहून गेली. या लेकरांना तिकडे न जाता वारकरी संप्रदायाची दिशा पोचावी म्हणून ही संस्था काम करत असते. असलं कुणाचं एखाद्याचं हुशार लेकरू पर्यंत पाठवून देण्याचा प्रयत्न करा. फक्त पाठवताना हुशार पाठवा, नाहीतर पोरायत आईला ताप देतात, बापाला ताप देतात, गावात हिंगणा घालतात. माणसं म्हणतात महाराज घेता का, गुलाल टाकान कुठंतरी सोडा, आपण चांगली असं इथपर्यंत पाठवून द्या, जेणेकरून तो तुमच्या जीवनाचा उद्धार करेल. तुम्ही सर्वजण मंडळी इथपर्यंत उपस्थित राहिला. सर्वांच्या चरणावरती पुन्हा एकदा नतमस्तक होतो. ज्यांनी गोड शिष्टी दिली जातात तुमचे चरणदर्शन घेतो. दोन्ही सुद्धा चॅनेलवाले या ठिकाणी शूटिंगवाले आमचे जे बरोबर ना JK साहेब ना, तुमचे चरणदर्शन घेतो सर्वजण. अजून कोणाचा चॅनेल DSP न्यूज न्यू येरळा, तुमचे चरणदर्शन घेतो. तुम्ही सुद्धा गोड अशी बातमी काकांच्या रूपाने इथपर्यंत सर्वांपर्यंत पोहोचावी. सर्वजण काकांवरती प्रेम करणारी, काकाच्या परिवारातील काकांनी जोडलेली बाहेरची नाती इथपर्यंत सर्व मंडळी उपस्थित राहिली. मग ती पैलवान क्षेत्रातली असल्या, राजकारणात क्षेत्रातली असल्या, प्रत्येक क्षेत्रात इथपर्यंत लोक उपस्थित झाली. म्हणून सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो आणि पुन्हा एक टायमिंग झाले. त्यामुळे हा टायमिंग झाले महत्वाचे पुन्हा एकदा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि याच ठिकाणी कीर्तनाला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय
सर्वांनी आयोच्या जागेवर बसा 2 मिनिटं रामकृष्ण हरी माऊली. आज काकांच्या बसा सगळी बसा जरा विनंती सगळ्यांना पहिल्या बसा पुण्यस्मरणासाठी आपण वर्षाने उपस्थित झाले आहात. या मंडपामध्ये कुस्ती क्षेत्रातली अनेक मंडळी आहेत. या सातारा जिल्ह्याला पहिली महाराष्ट्र केसरीची गदा दिली ते सन्माननीय बापूसाहेब लोखंडे उपस्थित आहेत. आमचे कदम साहेब उपस्थित आहेत, पैलवान कदम. त्याचबरोबर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष आणि त्याचबरोबर आत्ताच माननीय नामदार जयकुमार गोरेभाऊ यांचे ज्येष्ठ बंधू सन्माननीय अंकुशभाऊ गोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राजकीय पैलवान उपस्थित आहेत. या कुस्ती क्षेत्रामध्ये काकांनी प्रदीर्घ असं कार्य केलं त्या प्रित्यर्थ या ठिकाणी महाराष्ट्र केसरी बापूसाहेब लोखंडे उपस्थित आहेत. डबल उपमहाराष्ट्र केसरी बाळासाहेब पडगम उपस्थित आहेत. डीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय अनिलभाऊ देसाई आहेत. डीसीसी बँकेचे माजी संचालक अर्जुनराव खाडे उपस्थित आहेत. सापचे उत्तमराव कदम उपस्थित आहेत. त्याचबरोबर PSI अशोक कदम साहेब उपस्थित आहेत. संदीपदादा मांडवे उपस्थित आहेत. ऑल इंडिया चॅम्पियन विकास नाना गुंडगे उपस्थित आहेत. नाथा पवार पारगावकर उपस्थित आहेत. हिंदकेसरी विकास सध्या जाधव उपस्थित आहेत. त्याचबरोबर श्रीमंत बापू साप उपस्थित आहेत. मंगेश पैलवान कुमटेकर उपस्थित आहेत. पोपट मुलानी पैलवान उपस्थित आहेत. सदाशिव खाडे उपस्थित आहेत. कुमट्याचे पैलवान दिनकर मांडवे उपस्थित आहेत. त्याचबरोबर वडूजचे वस्ताद चंद्रकांत गोडसे उपस्थित आहेत. प्राध्यापक सदाशिव खाडे उपस्थित आहेत. पैलवान आदेश निंबोळे उपस्थित आहेत. पैलवान युवराज खाडे उपस्थित आहेत. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचे कलेक्टर म्हणून काम करणारे सचिन ओंबाशे साहेब यांचे पिताश्री आणि आमचे मार्गदर्शक प्राध्यापक छगनराव ओंबाशे उपस्थित आहेत. ज्यांनी खटाव तालुक्याला अनेक दिवस गट शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाल्या त्या आमच्या मार्गदर्शिका भराडे मॅडम उपस्थित आहेत. विस्तार अधिकारी संगीता गायकवाड मॅडम उपस्थित आहेत. त्याचबरोबर डॉक्टर माने साहेब उपस्थित आहेत. आबासाहेब जाधव सर उपस्थित आहेत, प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष. त्याचबरोबर जयकर खाडे प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष उपस्थित आहेत. केरळा न्यूजचे धनंजय क्षीरसागर उपस्थित आहेत. लालासाहेब माने उपस्थित आहेत. जय मल्हार अकॅडमीचे बनाजी पाटोळे उपस्थित आहेत. विकास साबळे उपस्थित आहेत. शिवाजी खाडे उपस्थित आहेत, कार्यकारी अध्यक्ष. त्याचबरोबर निवास कदम. त्याचबरोबर पुरवठा शाखेचे सर्व पदाधिकारी प्रवीण गोडसे उपस्थित आहेत. प्रकाश घारगे साहेब उपस्थित आहेत. सन्माननीय सुरेश कारंडे साहेब उपस्थित आहेत. सुनील फडतरे मार्केट कमिटीचे संचालक उपस्थित आहेत. त्याचबरोबर रणवीर जाधव उपस्थित आहेत. माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातली बरेचसे मंडळी उपस्थित आहेत आणि आत्ताच माननीय त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सन्मान्य प्राध्यापक पण्णा गोडसे सर उपस्थित आहेत. मार्केट कमिटीचे चेअरमन विजयकुमार शिंदे उपस्थित आहेत. त्याचबरोबर माजी प्राचार्य खाडे साहेब उपस्थित आहेत. डोयपडे साहेब उपस्थित आहेत. अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचं पाटील कुटुंबियांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. खरं तर असं म्हटलं जातं, महाराज म्हणतात ऐसे कळवळ्याचे जाती करी लाभावी न प्रीती. या जगामध्ये आई एकटी अशी आहे की कुठल्याही प्रकारचा लाभ न घेता आपल्या मुलावर प्रेम करते. पण तीच उक्ती काकांसाठी लागू पडते. काकांनी सुद्धा आपल्या दोन्ही मुलावरती मुलीवरती तितकंच प्रेम केलं आणि म्हणून काकांची संपत्ती आज आपल्याला सर्वांना या मंडपामध्ये दिसते. पुन्हा एकदा या मंडपामध्ये उपस्थित असणारे उभे असणारे सर्व, त्याचबरोबर काकांचे
नातू या ठिकाणी उपस्थित आहेत. IPS पुष्कर घोळवे साहेब उपस्थित आहेत. या सर्वांचं पाटील परिवारांच्या वतीनं उमेश सर, रमेश सर, त्यांच्या भगिनी, त्यांच्या मातोश्री या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि ज्यांचं आज कीर्तन झालं ते प्रथमेश गुजर महाराज सांगोला, अतिशय सुश्राव्य कीर्तन. त्यांचं कीर्तनचा आवाज रस्त्यावरती ज्यांनी ऐकला आणि पंढरपूरवरून दर्शन करून परत चाललेले कराडचे कुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचंही पाटील परिवारांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. आता तसंच जेवण करून आणि सर्वांना एक विनंती आहे, सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका, कारण हे पुण्यस्मरणाचा प्रसाद आहे. तेव्हा सर्वांना विनंती आहे, कृपया जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. धन्यवाद. आणि ते लग्न लावायचं असेल नाही नाही मी संध्याकाळी येतो. तिकडे गेला पोरगा कुठे गेला फोन लावतो. जेवण केल्याशिवाय जायचं. जेवण कीर्तन करतात.